5 चेंडू आणि 5 षटकार प्रतीक यांनी ठोकले होते. तब्बल त्याच्यासाठी 6000 रुपये. हार्ड लक प्रतीक, परंतु खेळ खूप चांगला राहिलेला आहे तुमचा. कुठेतरी थोडं तुम्ही कमी पडले. नेक्स्ट मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन करा, आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. पाटील 11 सामना चालू करायचा आहे. नियम प्रत्येकाला माहित आहेत, त्याच्यामुळे सामना चालू करायचा आहे. नियमांचं उल्लंघन होणार नाही, त्यासाठी कमिटी सक्षम आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीवर तुम्हाला आक्षेप असेल तर पूर्ण संघ येऊ नका. एक कॅप्टन, फक्त या कॅप्टन या कमिटीशी बोला, जो निर्णय असेल तो कमिटी घेईल. आशुराज इंटरप्राइजेस तुमचा जो कर्णधार आहे त्यांनी या आणि कमिटीशी बोला. अरे तो ऐकून नाही, मग त्याला शेलून दे ना, त्याचा काय संबंध येतं तो पप्या. बघा इथे संतोषजी बालाराम पाटील, एक आपले गावचे चांगले असे खेळाडू, परंतु काही कारणास्तव ते आज मैदानात नाही. परंतु त्यांचं प्रेम एवढं की त्यांनी हर्षद पाटीलसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक इथे पाठवलेलं आहे. धन्यवाद संतोष बालाराम पाटील, आपलं असंच प्रेम राहू द्या. आणि जयेश इंटरप्राइजेस पंच सामना चालू करायचंय. जयेशजी पाटील, जयेश इंटरप्राइजेस संघाचे जयेश पाटील, तुमच्यासाठी आनंद पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते येऊन तुम्हाला भेटून देतील. आता अण्णा बोल ना. कोणला बनला दरम्यान इथे आशुराज इंटरप्राइजेस या संघाचे ओनर आणि एक दिलदार व्यक्तिमत्व, त्यांच्या संघावर खूप जास्त जीव असणारे आमचे दत्ता अण्णा भोईर यांच्याकडनं कुठलाही फलंदाज त्यांच्या टीम मधला जर षटकार ठोकते तर तब्बल 1000 रुपये आणि जर चौकार ठोकते तर तब्बल 500 रुपये या पहिल्या बॉल पासून चालू होतील तर शेवटच्या बॉल पर्यंत हे पारितोषिक त्यांच्यासाठी असेल. याला म्हणतात स्पॉन्सर. अर्जुन टांगे सुद्धा ओपनिंगला येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. नियम हा सर्व फलंदाजीसाठी प्रदीप भोईर, हिटमॅन ऑफ पिंपलगर 40+, त्याच्या जोडीला विदेश पाटील. आणि जर एखाद्या टीमला जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्शन किंवा कुठल्याही प्रकारची विचारणा करायची असेल
तर आपला कॅप्टन इथे येईल, कॅप्टन कमिटीशी संपर्क साधेल आणि जो कमिटी निर्णय देईल तो निर्णय प्रत्येक टीमला मान्य करायला लागेल, मग ती कोणाचीही असो. जर आपण तो निर्णय मान्य केला नाही तर आपल्याला त्या स्पर्धेमधनं बंद करण्यात येईल. ऑर्गनायझर कमिटी आहे ती आपलीच कमिटी आहे आणि कोणाच्या संघासाठी नाही ती, तर ती अख्ख्या गावासाठी कमिटी आहे. त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. नियम प्रत्येकाला सारखेच राहतील. दरम्यान सामना चालू होतोय. पंच आम्हाला इशारा करतात, सामना चालू होतोय. पहिला चेंडू योगेश टू प्रदीप. चांगलं असं बॅटल आणि प्रदीपेच्या बॅटमधून हुक केलेला इथे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक भावेश आणि डावाला सुरुवात होते. श्री गणेश होते एका धावेने. प्रदीपजी भुईर चांगलेसे खेळाडू 40 प्लसचे. त्याच्या जोडीला विदेश पाटील. योगेश चांगला असा गोलंदाज बादशाह 11 या संघाचा. आज पाटील 11 या टीम मधून खेळत असताना थोडं स्पीडअप करायचंय. पाटील 11 नंतर आपल्याला लेट होईल. त्याच्यानंतर मग जेव्हा समोरचा संघ असा टाइमपास करेल तेव्हा तुम्ही अपशक घेऊ नका. पुढचा चेंडू डावी स्टिक सोडून चाललेला चेंडू. पंच आमच्याकडे इशारा करतात व्हाईट चेंडू. पंचांना कुठल्याही प्रकारचं इंस्ट्रक्शन देऊ नका. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत, अनुभवी पंच आहेत, त्याच्यामुळे पंचांकडनं योग्य तोच निर्णय येईल. पुढचा चेंडू विदेश. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू फेकून दिला इथे सीमा बार. चेंडू जातोय षटकार आणि पहिला 1000 रुपयाचे मानकरी झालेले आहेत ते विदेश. दत्ता अण्णा भोईर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये दत्ता अण्णांनी ATM काढलेला आहे आणि तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे विदेश पाटील. आणि ही मुभा शेवटच्या बॉल पर्यंत असेल. आशुराज इंटरप्राइजेस या संघाला कुठल्याही खेळाडूने षटकार ठोकला तर 1000 आणि चौकार ठोकला तर 500 रुपये. नक्कीच त्या टीम मधले खेळाडू बोलत असतील की अण्णा है तो सब है. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चौकार. आणि 500 रुपयाचं पारितोषिक पटकावत असताना विदेश पाटील 1500 रुपये इथे. काय फलंदाजी करतोय विदेश. प्रदीप यांनी जो स्टार्ट करून दिला, धावाचा श्री गणेश केला आणि त्याच्यानंतर विदेश असं वाटतं घरूनच सेट होऊन आलेला विदेश. आणि जयेश इंटरप्राइजेस संघाचे मालक जयेश पाटील थोडेसे खुश. पुढचा चेंडू षटकातील चौथा चेंडू विदेशसाठी. यावेळेस फेकून दिलेला चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल इथे विदेश पाटील याच्या बॅटमधून. तब्बल विदेश आणि 2000 रुपये पटकावलेले आहेत. दत्ता अण्णा भोईर एक दिलदार व्यक्तिमत्व यांनी ते ATM खोललेला आहे आणि त्यासाठी आशुराज इंटरप्राइजेसचे फलंदाज सुद्धा त्यांच्या मनासारखी कामगिरी करत असताना पुढचा चेंडू हो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत तिथे प्रीतम उंचपुरा खेळाडू प्रीतम थोडासा रिलॅक्स मोड मध्ये. प्रीतम पुढचा चेंडू प्रदीप साठी. यावेळेस प्रदीप यांनी हो चेंडू जाते 2 टप्प्यांनी चौकार.
दत्ता अण्णांनी यांनी लावलेला पारितोषिक म्हणजे 500 रुपये ते तर पटकवलेले आहेत, परंतु त्याच्या जोडीला एक प्लस ब्रीजर चोपतात ठेवलेला आहे, त्याच्यामुळे दत्ता अण्णा भरपूर खुश आहेत प्रदीप यांच्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 21. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल. हॅलो, प्रदीप भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर 12 चेंडूवर 12 चौकार मारले तर दत्तांना भोईर यांच्याकडनं 12 ब्रीजर आणि 12,000 रुपये. तसे चौकारासाठी 500 रुपये पटकावलेले आहेत प्रदीप भोईर यांनी. दीपेश पाटील थोडेसे नाराज स्वतःवर. हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. पुढचा चेंडू, हो चांगला चेंडू, रक्षात्मक खेळी करण्याचा प्रयत्न आणि इथे विदेश पाटील स्वतःच्या खेळीवर नाराज. थोडासा डबल माइंड झालेला आहे. आणि जे मगाशी बक्षीस पुकारलं होतं जयेश इंटरप्राइजेस साठी आनंदजी पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. तर जयेश इंटरप्राइजेसचे ओनर जयेश पाटील यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे जमा झालेले आहे. जयेश पाटील आपण कुठे असाल, स्वतः जयेश पाटील यायचे पारितोषिकसाठी. जयेश पाटील स्वतः यायचे, संघातला कोणताही खेळाडू चालला नाही. जयेश पाटील स्वतः आपण या. 1000 रुपये आपल्यासाठी आनंद पाटील यांनी दिलेले आहेत आणि घेऊन जा. नेक्स्ट बॅट्समन पप्या उर्फ गणेश काळे उर्फ पप्या. एक चांगला फलंदाज म्हणून ज्याची पिंपलकर गावात ख्याती आहे. एक चांगलं बॅटल प्रीतम तू पप्या. हो, थोडासा जेंटल पुश म्हणता येईल. एक रक्षात्मक खेळी. हे पाणी दे दादाला, पाणी दे ना, इथं खाली आहे बघ. उठणार ना मुश्या. दीदी जरा साईडला वा, ते दादाला पाणी दे. स्कोर कवर किती बोल, 2 बॉल ना, 2 चेंडू झालेले आहेत, 22 धावा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो रुद्र आणि वेद यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. A1 जोडी रुद्र आणि वेद. पुढचा चेंडू प्रीतम प्रदीप साठी. हो, यावेळेस चांगला चेंडू, वॅटची आतली एज, चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. दिनेश आहे तिथे, एक धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाही. थोडासा शांत क्रिकेट म्हणता येईल या षटकामध्ये. प्रीतम थोडीशी वाक्याने जोग अशी गोलंदाजी करत असताना प्रीतम तू गणेश चांगलासा टॅप केलेला, परंतु तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षण. ऑस्ट्रेलियन प्लेयर सारखी थोडीशी ख्याती असलेला तो क्षेत्ररक्षक आणि चांगली फिल्डिंग तिथे. आपल्या संघासाठी निश्चितच 2 धावा वाचवलेल्या आहेत. आपण इन ॲक्शनमध्ये पाहू शकता दोघा भावांची जोडी प्रीतम भोईर शेखर भोईर खूप उत्साहित होते खेळण्यासाठी. इथे चांगलं बॅटल प्रदीप टू प्रीतम. पाहूया पुढचा चेंडू. हो, यावेळेस थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, प्रदीप याला काही समजलेलं नाहीये. आणि इथे ओव्हर थ्रो अक्षयच्या रूपाने, आणि इथे चेंडू ओव्हर थ्रोच्या रूपाने चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि इथे ओव्हर थ्रोच्या रूपाने 2 धावा एक्स्ट्रा मिळालेल्या आहेत. निर्धाव चेंडू होता परंतु अक्षयाची थोडीशी चुकीची फेकी. धावसंख्या स्कोअर बोर्डवर 26. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शेष. जयेशजी पाटील, जयेश इंटरप्राइजेस संघाचे जयेशजी पाटील आपल्यासाठी इथे
आनंद नरेश पाटील यांच्याकडनं तब्बल एका षटकारासाठी 1000 रुपये आलेले आहेत, ते घेऊन जायचे. पुढचा चेंडू चांगला चेंडू. इथे प्रदीप याला एवढं काही समजलेलं नाहीये, थोडासा संत आणि शांत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आशिवराज एंटरप्राइजेस या संघाची धावसंख्या झालेली ती 27 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली अशी धावसंख्या उभारली होती. एक षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 21 धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये प्रीतम याने चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे. फक्त आपल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत. एक कमबॅक करून दिलेले आहे पाटील इलेव्हन या संघाला. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो तो भावेश, बादशाह इलेव्हन संघाचा ग्रामीणचा कॅप्टन म्हणून एक चांगला ऑलराऊंडर. पाहूया प्रदीप 40+ बाहुबली बॅट्समन. प्रदीप याच्यावर अख्ख्या संघाच्या नजरा. भावेश टू प्रदीप. हो, यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता तिथे, तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला चेंडू, परंतु जास्त काही तिथे नुकसान होणार नाहीये. फक्त एकच धाव. एका धावाने संघाची वाढती धावसंख्या 28. थोडं स्लो क्रिकेट पाहायला मिळतोय. योग्य त्या टप्प्यावर गोलंदाजी होत असताना प्रीतम थोडासा कंजूस गोलंदाजी केली प्रीतमने. पाहूया पप्या टू भावेश. हो, यावेळेस चांगला चेंडू. इथे एकच धाव. प्रीतम यांनी पहिला जाळं रचलं होतं गणेश याच्यासाठी, की त्याला माहिती आहे प्रीतमला की गणेश कसा खेळतोय. सिंगल धाव गेली, स्ट्राईट परत रोटेट झालेली आहे आणि धावसंख्या वाढून पोहोचलेली आहे ती 29. तिसरा चेंडू भावेश टू प्रदीप. ओ, यावेळेस उडवलेला चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि इथे थोडीशी मिसफील्ड आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार प्रदीप भोईर याच्याकडनं हा आलेला दुसरा चौकार आणि तब्बल 1000 रुपयाचे मानकरी झालेले आहेत प्रदीप भोईर. थोडा दिल गार्डन प्रदीप याचा. शॉट मध्ये एवढा काही दम नव्हता, परंतु थोडीशी गचाल अशी क्षेत्ररक्षण. प्रदीप 12 धावांवर खेळतोय. 12 या धावसंख्येवर प्रदीप मॅच स्टार्ट करून दिलेली प्रदीप याने. पाहूया पुढचा. तिकडे बॉल पुरवायचा आहे. थँक्यू प्रेक्षक वर्ग, असं सहकार्य असू द्या. तीन चेंडू अजूनही शेड या शतकातील. पाहूया पुढचा चेंडू भावेश. ओ, यावेळेस शॉर्ट पिच चेंडू. परत एकदा तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःवर थोडासा नाखुश असेल प्रदीप. बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही चेंडू, थोडासा अंगाला लागलेला चेंडू, परंतु एक धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाही. धावसंख्या 34. अजूनही 2 चेंडू शेष तिसऱ्या षटकातील. दोलायमान स्थितीमध्ये सामना. चांगलं असं रन रेट. प्रीतमची थोडीशी कंजूसी बॉलिंग राहिली. थोडासा सामना मागे आला, परंतु या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रयत्न करत असताना यावेळेस चांगला चेंडू, पाय टाकलेला चेंडू. इथे प्रदीप दुसऱ्या धावेसाठी पोचत असताना थोड़ा रनिंग बिटवीन विकेट स्लो है, परंतु ठीक आहे. सिंगल डबल साठी या ओव्हर नंतर पाणी घेऊन जायचंय. आशिवराज एंटरप्राइजेस शेवटचा चेंडू.
तिसऱ्या षटकातील पाहूया भावेश, भावेश टू गणेश. आपटलेला चेंडू यावेळेस चांगलंसं क्षेत्ररक्षण, पण तो एक धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 37. मिडल कॉन्फरन्स पाणी घेऊन जायचंय. दुपारचे कोणी अंग धावते बैलजडी साईड उजवी 4 बदल्या 4 पकड 4 गुणे नाव दिलेलं आहे. तुझा तर वरावा कालिंगरी जा तुझ्या म्हणा आया के हा कोणत्या टीम इन नाही फ्रीम इन नाही हा उजवीला नाही का डावीला नाही तू हा वरापाव वाला होले तू शेन बरे आहे तुला. पाणी हे प्रॉब्लेम आहे नक्की. पाटील 11 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचं जरा. पाणी द्यायचं ना 2-4 बाटली नेता ना. थोडं स्पीडअप करा. 12वा खेळाडू जरा पाणी घेऊन जा लवकर मैदानात, नंतर तुम्हालाच अंधार होईल. पटकन जायचं जरा. रुद्र आणि वेद दोघांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आपल्या स्टेजवर. A1 जोडी त्यांचा सुद्धा संघ या PPL मधून बाहेर गेलेला आहे, पण तो काही हरकत नाही. पुढच्या वर्षी नक्की परत एकदा ट्राय करू. पंच थोडं स्पीडअप घ्या. पाटील 11 सेकंड इनिंग तुम्हालाच खेळायची आहे, नंतर थोडासा प्रॉब्लेम होईल अंधार पडल्यावर. वेदांत पाटील काहीतरी ऍक्शन करून दाखवत असताना वेदांत पाटील. पुढचा चेंडू प्रीतम, यावेळेस प्रीतमच्या विरोधात फेकून दिलाय प्रीतमला मैदानाच्या बाहेर. तुम्हाला म्हटलं होतं का चांगला बॅटल रंगेल, आणि गणेश यांनी प्रीतमचा चेंडू ओळखला आणि चेकून फेकून दिला. सीमापार षटकार, आणि गणेश काळे यांनी 1000 रुपये पटकवलेले आहेत. दत्ता अण्णा भोईर यांनी दुसऱ्या कोणाला पैसे लावून द्यायची संधी पण दिली नाहीये, कारण षटकार मारला 1000, चौकार मारला 500. अनलिमिटेड. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येते प्रीतम, आणि प्रीतमच्या पहिलाच चेंडू प्रीतमचा फेकून दिला षटकार गणेश याने, आणि सांगत असताना की गणेश अभी बाकी है. चांगलं बॅटल रंगेल. पाहूया प्रीतम, प्रीतम टू गणेश. ओ यावेळेस रक्षात्मक खेळी करण्याचा प्रयत्न, चेंडू काही समजलेला नाही, थोडासा बाहेरच्या साईडला निघताना चेंडू, आणि गणेश याला बीट करून चेंडू जातो विकेट किपर अक्षयाच्या हातात. अक्षय चांगली विकेट किपिंग करत असताना प्रीतम, प्रीतम टू गणेश. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेस पायावर आदळलेला चेंडू, आणि चेंडू जातोय सीमा पार. थोडस गचाल असं क्षेत्ररक्षण, आणि इथे धावा येतील 4. पुन्हा एकदा 500 रुपये पटकावलेले आहेत.
गणेश याने 1500 रुपये पटकावलेले आहेत. एक षटकार एक चौकार. तू चुप रे चिल्ली, तुला बोलो. पुढचा चेंडू प्रीतम. प्रीतम तू गणेश थोड्या बाहेरच्या साईडला. चेंडू पंचांच्या आवाक्याच्या बाहेर आणि पंच वाईट घोषित करतात. धावसंख्या झालेली इथे या एकच्या मदतीने कधी र 48. चांगली अशी सुरुवात. प्रीतम याच्या विरोधात मोर्चा खोलताना गणेश. पुढचा चेंडू. हो यावेळेस बॅटली आजची एज अक्षय जोशी खाली आणि इथे बाद होतोय तो गणेश. पाटील 11 हा संघ आनंद उत्सव करताना. खुर्च्या बिरच्या उचलू नका, आपण लाईव्ह मध्ये दिसता. सॉफ्टवेअर अपडेट करी घेतले आयवाचा म्हणून हातकी लावित नाही कौशल्य फोन नाही उचली नाही वायफायचा नाही येऊ नेटवर्क कॅन्सल होला का परत करायला लागतं तो मी या दाखवी नाही जीपीएस त्याचा अपडेट चालू आहे. शेवटचा चेंडू किती बोल बाकी शेवटचे 2 चेंडू शेष. प्रीतम थोडासा सामना स्लो होत असताना प्रीतम तो अमोल आयकॉन अमोल. हो यावेळी चांगला टोललेला चेंडू तिथे चांगले असे क्षेत्ररक्षण तितकीच चांगली फेकी. बॉल गॅदर करतो अक्षय. प्रीतम चांगलं असं क्षेत्ररक्षण. कमलेश पाटील थोडेसे खुश. उद्या जेवणाची उत्तम सोय आहे त्यांच्याकडनं. प्रीतम टू प्रदीप. सलामीला आलेला प्रदीप अजूनही सुद्धा खेळपट्टीवर आहे. हो यावेळेस फेकून दिलंय. पंच काय घालवायचंय. पंचांनी बोट आकाशात केलेले यावेळेस आणि इथे खेळी समाप्त होते ती प्रदीप याची. चांगला असा फटका होता. प्रीतम याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती प्रदीप याने, परंतु थोडासा कुठेतरी ताकद कमी पडली आणि प्रदीप बाद होतोय. 13 धावांवर बाद होतोय प्रदीप. तब्बल 1000 रुपये पटकावलेले आहेत प्रदीप याने. नेक्स्ट बॅट्समन विनोद. थोडस इन्स्ट्रक्शन देत असताना प्रदीप. स्कोर झालेला आहे 49. 4 षटक झालेले आहेत पूर्ण आपले. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 49 धावा झालेल्या आहेत. तब्बल 12.00 च्या सरासरीने चांगली धावसंख्या म्हणता येईल. शेवटचा षटक टाकण्यासाठी येतो तो अर्जुन टांगे. अर्जुन सिंग एक चांगला असा गोलंदाज. साहिलजी शेलके. हो यावेळेस फोर्सिंग टोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अमोल याची केली संपुष्टात. अमोल याला परतावं लागेल माघारी. खूप साऱ्या अपेक्षा होत्या अमोल कडून संघाला. आणि दर्शन भोईर मंगेशजी पाटील यांच्याकडनं हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक.
मॅच चालू असताना कोणी मैदानातून गाडी आणू नये. वेदांत प्लीज. एकतर आपलं आव्हान संपुष्टात आलेलं, दुसऱ्यांना त्रास देऊ नका. घरी पण मॅचेस दिसतात. पहिल्या चेंडूवर विकेट घेतोय अर्जुन. पुढचा चेंडू दर्शन, छोटा डॉन, सुनीलजी भेरे करण बारचे मॅनेजर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. यावेळेस चांगला चेंडू, आपटलेला चेंडू, दिनेश पाटील त्याच्या खाली, आणि यावेळेस थोडंसं गचाल असं क्षेत्ररक्षण कॅच सोडतोय आणि 2 धावा देतोय. थोडंसं निराश असेल स्वतःवर दिनेश. एक सिंपल कॅच आलेली परंतु हातात बसलेली नाही. 51 धावसंख्या. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष. पाहूया दर्शन काय करतोय. चांगला असा स्टान्स त्यांचा खेळण्याचा, परंतु अर्जुन एक तेवढाच अनुभवी गोलंदाज, कित्येक वर्ष अनुभव. हो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, दर्शनाला काही समजलेलं नाहीये आणि चेंडू जातोय निर्धाव. अक्षय जोशी आपलं काम चोख बजावत असताना एसटी रक्षकाच्या भूमिकेने अजून या षटकातील 3 चेंडू शेष. एकेरी बाजू संपण्यासाठी. यावेळेस शॉर्ट पिच बॉल, बॅटची इनर एज आणि फलंदाज बाद होतोय दर्शन. थोडस प्रेक्षकांना नाराज करत असताना नेक्स्ट बॅटवर योगेश भुईर थोडासा स्वतःवर कॉन्फिडन्स घेऊन मैदानात उतरण्याचा प्रयत्न. शेवटचे 2 चेंडू शेष या इनिंगसाठी, एकेरी बाजू संपण्यासाठी. पाहूया 2 चेंडूंमध्ये किती जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असेल आशुराज एंटरप्राइजेस या संघाचा. सुरुवात चांगली झालेली, परंतु प्रीतम भोईर याचे जे 2 षटक राहिले त्या षटकांमध्ये थोडासा बॅकफुटला आला आशुराज एंटरप्राइजेस हा संघ. थोडासा दबाव आणि थोडंसं दडपण, त्याच्यामुळे जरा मॅच स्लो झाली आणि धावसंख्या थोडीशी कमी झाली. ठीक आहे, हरकत नाही, परंतु चांगलं स्कोअर उभारलेलं आहे. शेवटचे 2 चेंडू, या 2 चेंडूंमध्ये जर एखादा षटकार किंवा चौकार आला तर चांगल्या धावसंख्येकडे पोचताना दिसेल. यावेळेस चांगला चेंडू, आपटलेला चेंडू, शेखर भोईर आहेत तिथे आणि शेखर भोईर यांनी चांगला असा बॉल कलेक्ट केलेला आहे आणि 2 धावा घेऊन समाधानी आहेत. शेवटचा चेंडू 53 धावा. जर या चेंडूवर चौकार किंवा षटकार आला तर हा निर्णायक षटकार किंवा चौकार असेल या इनिंगचा. यावेळेस चांगला असा चेंडू, परंतु तितकीच चांगली प्लेसमेंट. इथे लॉंग लेगला बॉल आणि 2 धावा घेतल्यापासून काही रोखू शकत नाहीये. 55 रन झालेले आहेत आणि 56 धावांचं टार्गेट. धन्यवाद साहिल शेलके, तुम्ही आम्हाला संधी दिली, आम्ही आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. काही चुकलं असेल तर क्षमा असावी.
पाटील 11 प्लेयर पाठवायचे, ओपनिंग जोडी पाठवायची आहे, आपल्यालाच खेळायचे. पाटील 11 थोडंसं स्पीडअप करा. थोडे चिंतेत दिसताना राज भोईर, परंतु हरकत नाही आहे, क्रिकेट आहे, कळू शकतं. नक्कीच आमच्या शुभेच्छा आहेत का तुम्ही फायनल मारावी. थँक्यू सो मच ऋतिकजी पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत PPL पिंपळघर प्रीमियर लीग. खरं तर आभार व्यक्त करेन, गेली 2 तास समालोचन आपण ऐकताय ऋतिक सुरेश पाटील यांचा. मला देखील कॉल आले की दादा तू बोललेला समालोचक नाहीये आणि हा कॉमेंटेटर कोण आहे, नंबर दे. ऋतिक दादा तुझा नंबर पाठवतो भिवंडीमध्ये, समालोचकाच्या ऑर्डरी मार आता, कारण अनेक साऱ्या टुर्नामेंट सध्या सुरू आहेत. प्रत्येक जण कॉल करतो दादा उद्या काय करतोय, उद्या काय करतोय. तर त्यांना सांगायचं आहे की पिंपळघर प्रीमियर लीग सध्या सुरू आहे. PPLचा थरार गावासाठी हे 12 संघ आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे आणि सुवर्ण संधी टीम आशुराज एंटरप्राइजेसच्या संघाला असेल. जो खेळाडू कॅच पकडेल त्याला सुद्धा 500 आणि जो गोलंदाज विकेट घेईल त्याला सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल दत्ता भोईर साहेबांकडनं. दत्ता भोईर साहेबांचा हा संघ आशुराज एंटरप्राइजेस सध्या इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येथून जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हरेल त्याला घरचा रस्ता पकडावा लागेल. कोणता संघ आता जिंकेल हीच प्रतीक्षा लागलेली आहे. चला मॅच सुरू करायची आहे. योगेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती, सलामीची जोडी सोमनाथ आणि त्याच्या समवेत अक्षय जोशी आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण पाहू शकता. 5 ओव्हरची मॅच आहे. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत UCNच्या माध्यमातून. जे प्रेक्षक घरी बसून मॅच बघतात त्यांचं देखील स्वागत आहे. PPL पिंपळघर प्रीमियर लीग. योगेश भैर पहिला बॉल. पिंपळघर गावाच्या एंडकडनं गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू, पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जो दबाव बनला होता स्कोरबोर्डचा तो दबाव कुठे ना कुठे पहिल्याच बॉलवरती घालवलाय सोमनाथनं. चांगला स्ट्रोक, अगदी अंगावरती बॉल येत होता आणि दिशा दिली त्या चेंडूला आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलेला आहे. गोलंदाज पुढचा बॉल योगेश भोईर. हा फटका देखील जवाब आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल अडवला जाईल सिली मिड विकेटला. एक सिंगल या चेंडूवरती फक्त कंप्लीट. आता संध्याकाळचा बाटर म्हणून ज्याला मी या मैदानावरती म्हणतो तो अक्षय जोशी पाहायला मिळतोय. प्रॅक्टिस सेशन मध्ये याच संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर लांब लांब मारतो.
आता मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ दाखवेल योगेश भोईर आहे समोर. पुढचा बॉल शफल होऊन खेळून काढलाय, फटका चांगला आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. उल्लेख केला होता संध्याकाळच्या सत्रामध्ये या बॅटरला तोड नाहीये आणि हे प्रेक्षक राजा पहा जल्लोष करतात. टीम पाटील 11 चे हे प्रेक्षक आहेत. जल्लोष आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले लगेचच तुमच्या समोर UCNच्या माध्यमातून आलेला आहे. अप्रतिम कॅमेरा वर्क. UCNची संपूर्ण टीम, रुपेशजी ठाकरे आणि कॅमेरामॅन आमचे साहिल जाधव आहेत आणि UCNचे प्रोप्रायटर विजय दादा यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. ओ हो अक्षय जोशी बरसतोय मैदानाच्या आतमध्ये, बॉलला फेकून दिलं, मिड विकेट क्लिअर, षटकार. काय बॅटिंग पाहायला मिळतोय. मी उल्लेख केला संध्याकाळच्या सत्रामध्ये या बॅटरला रोखणं भरपूर अवघड काम आहे. या अगोदर दुपारच्या सत्रामध्ये काही घडत नाही. खरं तर 40+ मी म्हणत असतो संध्याकाळचे खेळाडू आहे ते, परंतु आता हा रेग्युलरचा खेळाडू अक्षरशः बरसतोय. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल आलेला नाहीये. एक सिंगल, लेग बायची सिंगल आहे. भरपूर चांगलं वर्क तिने आमचे ऑफिशियल जगदीश सर, शिवाजी सर आणि संदीप सर यांच्या माध्यमातून भरपूर चांगली अंपायरिंग आमचे तिन्ही ऑफिशियल, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. आपण या PPL मध्ये आलात, आपलं देखील आभार. फुलटॉस बॉल आहे, दिशा दिली आहे, बॉल स्क्वेअर लेगला चाललाय 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 गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. प्रेक्षक वर्ग बघा, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. प्रेक्षक बघा जल्लोष करतायत. चौकार आलाय आणि चौकारानं धावफलक पुढे सरकतात. चौकारानं धावफलक 20 वरती पोहोचलेला आहे आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, तुम्ही पावलांचा वापर केला होता. येस, ऍक्सेप्ट केलेला आहे. बॅटरनं देखील की थोडासा पुढे स्टेप आउट झाला होता, त्यामुळं बॉल डीप होत होता, भरपूर पुढे होता. धावफलकावरती धावा 20. बघा पहिल्या सत्रामध्ये धावा 21 बनल्या होत्या आणि या डावामध्ये आता पहिल्या ओव्हर समाप्ती अखेर 20 बनल्यात. म्हणजे जशास तसं उत्तर दिलं जात आहे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली सोमनाथची आणि अक्षय जोशी देखील भरपूर चांगली बॅटिंग करतोय. चौकार आणि षटकार त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालेत. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती अमोल भोईर AB आपल्याला पाहायला मिळेल. अमोल भोईर समोर अक्षय जोशी. पहिला बॉल फटका फसलाय, मात्र बॉल अडवला जाईल एक्स्ट्रा कव्हरला. हो फसलाय. एक सिंगल. बघा काय असतं, दिवा विझून गेल्यानंतर तेल टाकण्यात काही अर्थ नाही. या मॅच संपली. खरं तर त्या खेळाडूंना झोप लागली नाही पाहिजे, परंतु बाकीचेच खेळाडू चर्चा करतात की या अगोदरची मॅच काय होती. हा फटका चांगला आहे, चेंडू जातोय वाईडिश मिड विकेटला. एक सिंगल. या चेंडूवरती कंप्लीट अक्षयनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. निकलेश बजागे भरपूर खुश आपल्याला पाहायला मिळतात. ओनरनं देखील अनाऊन्स केलं, काय केलं ते मी त्यांना नंतर कानात सांगेन. नक्कीच काय माहिती, ब्लॅक मॅजिक. चला मॅच सुरू करूया आपण. अंपायर आमच्याकडे बघतात, असं काय ना, आमच्याकडे सगळं चालतं. गोलंदाज सज्ज. उडचा बॉल. यावेळेस देखील फटका लाजवाब आहे. बॉल स्क्वेअर लेगला झाला, खेळाडू आहेत. एक सिंगल.
नक्कीच उल्लेख ज्याप्रमाणे केला मी की आमच्याकडे सगळं चालतं, फक्त समालोचकाकडनं चुकी व्हायला नको. हेच गतवर्षी काय घडलं ते प्रत्येकाला माहिती आहे. PPL पर्व पहिलं सीझन, पहिली बायको आणि पहिली बाईक कोणी विसरू शकत नाही. सध्या आपण दुसरं पर्व पाहतोय. ही दुसरी ओव्हर सध्या सुरू आहे अमोल भोईरची. आणखीन एक डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अमोल भोईर पुढचा बॉल. हा फटका हवेत आहे, इनफिल्डच्या वरनं फटका चांगला. बॉल एक्स्ट्रा कव्हरला जाईल, अडवला जातोय. दुसरीचा प्रयत्न अक्षय जोशी करतोय आणि 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट. 2 धाब्यांना धावफलक 25 धाबा धावफलकावरती. 56 धावांचा पाठलाग करते सध्या टीम पाटील 11 अगेन्स्ट टीम आशुराज एंटरप्राइजेस. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. ओहो, अप्पर कटच्या अंदाजानं खेळायचं होतं, मिस केला. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले पहा. चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय आणि अप्रतिम हे टेलिकास्ट आहे. सबमरीन डिलिव्हरी होती. बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत यष्टीरक्षकापर्यंत गेला. खरं तर बाटरच्या अगदी डोळ्यासमोरून बॉल गेला आणि वाईट मागतात. बॉल डोक्यावरून गेला असता तर निश्चित अंपायरनं वाईट घोषित केला असता, परंतु अगदी डोळ्यासमोरून गेला बॉल. आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 25 धावा. चला वेळ कमी घ्या. दोन ओव्हरच्या समाप्ती अखेर 25 आता 18 बॉल आणि 31 धावांची गरज. 18 मध्ये 31 बनवायचे आहेत जिंकण्यासाठी टीम पाटील 11 ला. गोलंदाज विदेश क्रमांक 3 षटक घेऊन. विदेश पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. या संघाचा आयकॉन खेळाडू अमोल भोईर भरपूर चांगली गोलंदाजी केली, फक्त 5 धावा, इकॉनॉमिकल षटक टाकलं. पहिला बॉल खेचून मारलाय, टावरिंग षटकार. जल्लोष बघा प्रेक्षकांचा. टाळ्या वाजतात, शिट्या वाजतात, भोंगे वाजतात. पाटील 11 संघ. अक्षय जोशी. जबाबदारी या खेळाडूवरती वाढली होती आणि ती जबाबदारी आता पार पाडत असताना मी उल्लेख करतो संध्याकाळचा बॅट्समन. मी आल्या उल्लेख केला होता, हा संध्याकाळचा बॅट्समन आहे. याला दुपारी तुम्ही अशा चेंडू टाकला तर तो निर्धाव खेळेल, एखाद दुसरी धाव येईल, परंतु संध्याकाळी तुम्ही त्याला या प्रकारे चेंडू टाकू शकत नाही आहे. धावफलक पुढे सरकेल. 31 धावा. वेलकम व्हॉइस ऑफ सरवली विशालजी पाटील आमच्या समवेत जॉईन होतील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. या विशाल आपण देखील आपला देखील आवाज आपण या PPL मध्ये ऐकू. वेलकम विशालजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. हा चेंडू निर्धाव आहे. डॉट बॉल. थँक्यू सो मच साहिलजी. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. PPL 2025 पिंपळगड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरा आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये या सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. याआधी तुम्ही साहिलजींचा आवाज ऐकला. पहिलं सत्र देखील आपण याआधी पाकलं होतं, ज्याच्यामध्ये 55 बनवला गेला होता आणि 56चा टार्गेट इथे सेट केला. सोमनाथ आणि अक्षय
ची जोडी आपण पाहत आहात आणि जर पाकलं गेलं सध्या सगळीला स्कोर कार्ड 32 वरती आहे म्हणजे हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील 24 धावांची आवश्यकता आहे आणि आजच्या या दुसऱ्या दिवसामधला हा शेवटचा सामना आहे. ओव्हर द विकेट. आता हा बॉल सोडून दिला. दिशा दरम्यान इथे चांगली आहे. डॉट बॉल इथे येतो. एकंदरीत बॅटर काहीशा चर्चा अंपायर सोबत करतो जरूर बट अंपायर्सने ते सांगून दिलं की लाईन चांगली आहे. डॉट बॉल इथे येतो. इव्हिनिंग सेशन आणि अपेक्षा याच ठेवूया की मॅच कोणीही जिंकू द्या बट मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. एक मे बी अ लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे ही अपेक्षा पण इथे ठेवूया. बट ओपनिंग पार्टनरशिप भरपूर चांगली पाहायला मिळाली या चेजमध्ये. क्रॉस रॅक खेळण्याचा प्रयत्न. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल इथे येतोय आणि त्याप्रमाणे आपण पाकलं तर स्टम्पिंग इथे कंप्लीट केली गेली. पकला धक्का इथे लागतो. बॅटर बाद झालेत. सोमनाथ पगला धक्का इथे लागला. न्यूमॅन इन ॲट नंबर 3. प्रीतम दरम्यान मैदानाच्या हातमध्ये येतात बॅटिंग करण्यासाठी. अजून देखील मॅच भरपूर बाकी आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण पिंपळगर ग्रामस्थ मंडळाचं मी आवर्जून कौतुक करेन कारण बघा प्रत्येकी गावामध्ये आजच्या डेटला जर आपण विचार केला तर आपल्या गावची देखील एक लीग होणं गरजेचं आहे अशी अपेक्षा आपण ठेवत असतो. आणि लास्ट सीझनपासून PPLला देखील सुरुवात झाली. लास्ट सीझनमध्ये आपण पहिलं पर्व पाकलं आणि आता PPL दुसऱ्या पर्वामध्ये आहे. आणि पिंपळगर प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने उद्देश हाच राहिला की जे आपले नवीन नवीन खेळाडू आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळायला हवा. त्यांना देखील स्वतःचा टॅलेंट दाखवण्याची एक संधी मिळायला हवी. हेच तर उद्देशाने हा फटका लाजवाब ऑन साईडला बॉलला थेट पाठवलं. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. षटकार इथे येतोय आणि त्यासोबत टाळ्यांचा आवाज भोपूंचा आवाज सर्व काही पाहायला मिळत आहे. लीगची हीच तर मजा आहे. धाव फळक या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 38 आणि जो उर्वरित खेळ बाकी आहे त्याच्यामध्ये आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता 18 धावांचे. 11 चेंडू शिल्लक 18 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. टॉप एज लागला बॉल वेमध्ये डीप मध्ये स्क्वेअर लेगचे फिल्डर. कॅच ड्रॉप आणि ही फार मोठी मिस्टेक कारण एकंदरीत जर तुम्हाला 11 मध्ये 18 डिफेंड करायच्यात आणि त्या क्षणामध्ये जर तुमचा बॉलर तुम्हाला संधी निर्माण करून देतोय तर कॅचेस पकडणं आवश्यक आहे. कारण अशा क्रुशियल मोमेंट्सवरती जर तुम्ही कॅचेस ड्रॉप कराल तर त्याचा फार मोठा नुकसान तुमच्या टीमला भोगावा लागू शकतो. कॅच देखील ड्रॉप झाली. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. आता चेंडू शिल्लक 10 आणि 10 मध्ये 16 धावांची आवश्यकता. स्टील मी म्हणेन की मॅच भरपूर बाकी आहे. एखादी विकेट जर इथे देखील काढू शकले तरी सुद्धा मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतोय. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल इथे येतोय. एक डॉट बॉल देखील ना सध्या सगळीला ऊर्जा संचारित करण्याचं कार्य करतोय. बघा लीग क्रिकेट जरी असलं तरी सुद्धा ॲज अ टीम ॲज अ प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा माइंडमध्ये आपल्या हारणं हा शब्द कधीच नसतो. एकच शब्द असतो तो म्हणजे जिंकणं. जर आपण आपल्या टीमसाठी आज आपण जर खेळतोय तर आपल्या परीने आपण बेस्ट कसा देऊ शकतो हाच विचार प्रत्येकी खेळाडूचा असतो आणि त्याच विचारांमध्ये खेळ करण्याचा प्रयत्न. आता हा हुकचा फटका. फाईन लेगचा फिल्डर इनफिल्डमध्ये. बॉल जाईल लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनचा बाहेर. आता इक्वेशन थोडं आणखीन इझी होत आहे कारण मिळतील या 4 धावा. आता फक्त 12 धावांची आवश्यकता असेल आणि इंडिव्हिज्युअली अक्षय खेळतात 31 धावांवरती अक्षय वैयक्तिक खेळतात. आमचे ऑफिशियल अंपायर सध्या सगळीला संदीपजी पाटील सर तसेच स्क्वेअरलेग अंपायर शिवाजी मडवी सर आणि तसेच देविदासजी पाटील सर.
पुल करायचं होतं. आता देखील टॉप एज फायनलिकचा फिल्डर थांबला आणि थांबलाय तर ती मिस्टेक केली. आता शॉर्ट टचचा फिल्डर धावतो. अखेरेस जर आपण पाहिलं तर हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. बघा लीग क्रिकेटमध्ये भरपूर सारे नवीन नवीन खेळाडू खेळत असतात जे कधी कदाचित क्रिकेट खेळत देखील नाही, कारण गावची लीग आहे. कोणी आपली जॉब खऱ्या अर्थानं जॉबसाठी 2 दिवस सुट्ट्या काढून देखील खेळत असतो. आणि अशा वेळेवरती जर आपण विचार केला तर अशा मिस्टेक्स होऊ शकतात. कारण लीग क्रिकेटचा बेनिफिट स्पेशली त्या प्लेयर्सला घ्यायचा असतो जे नवीन असतात, ज्यांना आपला टॅलेंट दाखवायचा आहे. आणि काही खेळाडू खऱ्या अर्थाने लीग क्रिकेट का खेळतात की त्यांना वेळ मिळत नसतो. यामध्ये भरपूर सारे असे देखील खेळाडू असतील जे जॉब करत असतील किंवा व्यवसाय करत असतील आणि त्यामध्ये वेळ काढून खेळतात. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ बॅटचा टोला लागला. फिल्डर आहेत. कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. धक्का आता लागला. हा दुसरा बॅटर बाद झालेत अक्षय आणि जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता असेल शेवटच्या 6 चेंडूंवरती 8 धावांचे. बघा एक मी विचार करत होतो की आज वेळ आहे जाऊया आणि आलो तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न होता की आमचे साहिल शेळके कोणत्या टीममध्ये आहेत. बट लास्ट इयर देखील अनसोल्ड अँड दिस इयर ऑल्सो अनसोल्ड. त्यांचं दुःख काही संपत नाही. टीम मध्ये आहे नाही सध्याच्या घडीला साहिलला जितका आम्ही पाहिलंय साहिल कधी डेंजर नसतात. साहिल इज डेंजर. एक जबरदस्त खेळाडू आहेत. त्यांना देखील संधी मिळायला हवी असं मला वाटतं. मग टीम ओनरने तो विचार करायला हवा. 6 मध्ये 8 धावांची आवश्यकता. मॅचच्या दिशेने जाऊया. आज मला वाटतं त्यांचा डेब्यू होणार होता बट अर्ध्या रस्त्यामधनं त्यांना वापस पाठवलं अशी माहिती माझ्यापर्यंत आली. हरकत नाही आहे. उद्या इनमध्ये असतील. मॅचच्या दिशेने जाऊया. 6 मध्ये 8. बघा होतं लीग क्रिकेट आहे. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर बॉलर विनोद तयार होतात बॉलिंग मार्कवरती. लेफ्ट थांबवू द विकेट. पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहिला. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक इथे रोटेट झाली आणि अंपायर्स अखेरीस इथे सांगतायत की दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि काहीशा चर्चा दरम्यान इथे करतायत फिल्डर्स. अंपायर्स संदीपजी बॅटचा संपर्क आहे तेच अंपायर्स देखील सांगतात. हरकत नाही आहे. बघा होतं या गोष्टी होतात कारण कधी कधी मायनर एजेस देखील लागतात. त्या अंपायर्सला देखील कधी कधी कळणं थोडं अवघड असतं कारण मायनर एजेस जास्त साऊंड नसतो येत. बट एक सिंगल इथे मिळेल. आता 5 मध्ये 7 धावांची आवश्यकता. सामना अजून देखील पूर्णपणे बाकी आहे कारण सध्याच्या घडीला मी म्हणेन की जो प्रिव्हियस खेळ आतापर्यंत झाला त्यामध्ये काय घडलं ते विसरून 5 मध्ये 7 डिफेंड कशा होतील त्याचा विचार करणं जास्त आवश्यक. आता देखील बॅटची कडा लागली होती बट एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. 4 मध्ये 6. या क्षणाला प्रीतम मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्यासोबत बॅटर अर्जुन देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. बट तरीसुद्धा माइंडमध्ये एक गोष्ट असेल की अजून देखील 6 बनवायचे आहेत आणि डेथ ओव्हरमध्ये मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं की 10 पेक्षा कमी किंवा 10-6चा बिटवीन रन्स डिफरंट बहुतांश वेळा होतात. बट आज ते होईल का. 4 मध्ये 7 धावांची आवश्यकता. मॅच तर इंटरेस्टिंग आहे कारण मी सांगितलं होतं की इव्हिनिंग सेशन मे बी लास्ट ओव्हर थ्रिलर पाहायला मिळू शकतो का आणि त्याच दिशेने हा सामना वाटचाल इथे करतोय. 4 मध्ये 6. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर पूल केला. ऑन साइडला पूल. फिल्डर आहेत उपस्थित. कॅच पकडली जाईल. मॅच मध्ये ट्विस्ट. 3 मध्ये आता 6 धावांची आवश्यकता. फार मोठा धक्का कारण जावं लागेल प्रीतमला वापस. या कॅचसाठी 500चं पारितोषिक दिलं जाणार आहे सन्माननीय आणि बॉलरला देखील 500चं पारितोषिक सन्माननीय या टीमचे ओनर सन्माननीय दत्ता भोईर साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक दरम्यान येथे दिलं जाणार आहे.
3 चेंडू शिल्लक, 3 मध्ये आता 6 धावांची आवश्यकता. आणि हा सामना जर आशुराज इंटरप्राइजेस टीमने जर हा सामना जिंकला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक या टीमचे ओनर सन्माननीय दत्ता भोईर साहेबांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. 3 मध्ये 6 आणि आता देखील मिस्टामिंग बॉल हवेमध्ये फिल्डर धावतात. कॅच पकडली जाईल का, दूर राखले आणि अखेरीस जर आपण पाकले 2 मिळतील तिसऱ्या धावेसाठी. आता परतलेत पण अखेरीस जर आपण विचार केला तर आता पाहावं लागेल झालं काय. आणि 3 धावा इथे पूर्ण, म्हणजे आता 2 चेंडू शिल्लक असतील, 3 धावांची आवश्यकता असेल. कारण बघा आपल्या भिवंडी क्रिकेटचे जे रूल आहेत त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर दोन्ही बॅटर्सला एका वेळेमध्ये क्रीज सोडणं आवश्यक आहे. आणि बघा अंपायर जो डिसिजन असेल तो फायनल डिसिजन असेल. बघा अंपायर संदीपजी पाटील सर, चर्चा केली जाते, निर्णय येईल. पाहावं लागेल, चेक केलं जातं. बघा जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फिल्डिंग सेट करा. आणि या फक्त 2 धावा असतील, कारण चेक केलं गेलं नियमांप्रमाणे एका वेळेमध्ये दोन्ही बॅटर्सला क्रीज सोडणं आवश्यक होतं आणि स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरने क्रीज सोडली नव्हती. जर कोणाला डाऊट असेल तर तुम्ही स्वतः यूट्यूबवरती चेक करून घ्या, कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे. 2च धावा असतील, म्हणजे आता 2 चेंडू शिल्लक, 4 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 4. सामना अतिशय चांगला सुरू आहे, बट स्टील क्वेश्चन मार्क की जिंकेल कोण. आज या स्पर्धेमध्ये आपण साहिलजी शेळके यांचा गोड आवाज आपण याआधी ऐकला, तसेच ऋतिक पाटील यांचा देखील आवाज आपण ऐकला, वैभव भोईर यांचा देखील आवाज ऐकला. 2 मध्ये 4ची आवश्यकता असताना बॉल हवेमध्ये आहे. कॅच ड्रॉप. या परिस्थितीमध्ये कॅच सोडणं म्हणजे फार मोठी मिस्टेक. आणि एकंदरीत आता तिसऱ्या धावेसाठी देखील परतलेत आणि 3 धावा कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये भागम आणि त्या गोष्टींमध्ये आपण पाकलं. 3 धावा इथे पूर्ण झाल्या आणि आता 1 चेंडू, 1 धावेची आवश्यकता. भाग मिल्का भाग. आणि मैदानाच्या आतमध्ये अर्जुन बॅटिंग करतात. 1 चेंडू, आता 1 धावेची आवश्यकता इथे असेल. कदाचित ती कॅच जर पकडली असती तर 1 चेंडूवरती 4 धाव्यांची आवश्यकता असती, बट तसे काही झालं नाहीये. 1 चेंडू, 1 धावेची आवश्यकता. आणि स्पर्धेचा जर आपण नियम पाहिला, मॅच जर टाय झाली तर चेसिंग कंपल्सरी, म्हणजे ही 1 धाव देखील बनणं आवश्यकच आहे. शेवटचा बॉल डॉट जर आला तर इथे फिल्डिंग साइड अर्थातच आशुराज इंटरप्राइजेस संघ आपल्याला बाजी मारताना दिसेल. आणि आशुराज इंटरप्राइजेस टीमने जर हा सामना जिंकला तर या टीमचे पुरस्कर्ते शाखा प्रमुख सन्माननीय दत्ता भोईर साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपये दिले जाणार आहेत. बट हा शेवटचा 1 बॉल इथे डिसाइड करेल की हा सामना जिंकेल कोण. शेवटचा 1 बॉल, 1 धावेची आवश्यकता. बघा चर्चा भरपूर साऱ्या सुरू आहेत. बघा प्रीतम भोईर, 1 बॉल बाकी अजून. विनंती असेल की त्वरित खेळाला सुरुवात करा. एक चेंडू, 1 धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला. बघा बॉल
बघा एक सूचना आधीच देतोय की बॉल जर डायरेक्टली विकेट किपर पर्यंत कॅरी झाला तर तो डॉट असेल, आताच सांगतोय कारण यानंतर कोणती कॉन्ट्रोवर्सी होणार नाही. जर विकेट किपर पर्यंत डायरेक्टली बॉल कॅरी झाला तर डॉट बॉल असेल आणि बॉल जर ग्राउंडेड होऊन विकेट किपर पर्यंत गेला तर तुम्ही रन घेऊ शकता. शेवटचा एक बॉल, एका धावेची आवश्यकता. डॉट जर आला तर जिंकेल टीम आशीर्वाद इंटरप्राइजेस आणि एक सिंगल इथे बनवली गेली तर जिंकेल टीम पाटील 11. काय खेळ राहिला, दोन्ही टीम्सने फार इम्प्रेसिव्ह कामगिरी या मॅच मध्ये केली. बट प्रश्न हाच की जिंकेल कोण, शेवटचं हसू या मॅच मध्ये हसेल कोण. शेवटचा एक बॉल, एका धावेची आवश्यकता. बघा पारितोषिक भरपूर सारे लावले गेलेत. आशीर्वाद इंटरप्राइजेस टीमने हा सामना जिंकला तर या टीमचे पुरस्कर्ते दत्ता भोईर साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपये दिले जाणार आहेत. शेवटचा एक बॉल, एका धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल आणि दरम्यान अशा प्रकारे सिंगल कंप्लीट. आणि या मॅच मध्ये इथे अवघ्या 7 विकेट्सने ही बाजी इथे मारली टीम पाटील 11ने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पाटील 11 अँड हार्ड लक टीम आशुराज इंटरप्राइजेस. आणि सुपर 6 मध्ये देखील हा संघ इथे दाखल झालेला आहे. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया ज्या बॅटरने भरपूर चांगला खेळ केला, ज्याने इंडिव्हिज्युअली 35 बनवला, तोच अक्षय जोशी ठरला या सामन्याचा सामनावीर.